बॅक टू माय यूट्यूब चॅनल अटके वाईज। तर आज आपण आलेलो आहोत रामेश्वरमच्या मेन मंदिरला। पूर्ण लुंगी आहे, बाबा बाजूला बसलाय। बाबा ट्रेन मध्ये लावूया आपण। बाबाने पण लुंगी घातलेली आहे, मी पण लुंगी। तर तिकडे मंदिरात जायचं आहे, तर तिकडे अलाउड नाही, तर मी तुम्हाला आल्यावर सांगतो काय काय झालं। विश्रांती घे। तर गाईस हा आहे समुद्र। कसला कसला आहे मम्मा? रामेश्वरमचा, आणि ब्रिज वरून आहे, रामेश्वरमचा ब्रिज आहे। सो तुम्ही एन्जॉय करा। बघा कसला आहे रामेश्वरमचा ब्रिज, जो तामिळनाडू आणि रामेश्वरमला जोडतो। इकडे काय होतं आता तो ट्रेनचा ब्रिज असतो ना, तो येईल। थांबा, हा ब्रिज जो आहे ना, त्या बोट्स वगैरे असतात नाही काय, त्याला ओपन करून क्लोज करून देतो ना, तो वाला। हा ट्रेनचा आहे, ट्रेनची पटरी आहे भाई। गाईस बघा, दिसतं ट्रेनची पटरी, हायड्रोलिक आहे, ओपन क्लोज आहे। वरतून दिसत आहे गाईस, ट्रेनची पटरी दिसत आहे की नाही माहिती, पण हे येल्लो येल्लो जे दिसतंय ना, त्याच्या पार ट्रेनचा पटरी आहे। त्या पिल्लर्स आहेत बघा खाली, सॉरी ते खाली पिल्लर्स आहेत ना, त्या येल्लो येल्लो आहे ना, ते दोन येल्लोच्या मध्ये तेच आहे। हे ते रेड दिसतं, ते हायड्रोलिक ब्रिज आहे बोल, नवीन। हा नवीन हायड्रोलिक ब्रिज आहे। असं बोट्स आले ना, बोट, तर ते दोन आहेत ना, ते दोन ते वरती होतात, बोटला जागा भेटते, पूर्ण ब्रिज वरती होतो। तर मधलाच पूर्ण ब्रिज म्हणजे तेच ना, ते दोन हिस्सामध्ये डिवाइड होतो, आणि तो पूर्ण अख्खा वरती जातो तो ब्रिज। अक्का म्हणजे तेवढा ब्रिज पूर्ण वरती जातो। लिफ्ट कशी वरती जाते तसं। अच्छा, लिफ्ट जसा वरती जातो ना, फर्स्ट फ्लोअर पासून सेकंड, मग थर्ड, तसं। त्याची गाडी मोठी आहे म्हणतात, त्याची गाडी छोटी आहे, पॅक होईल। काय या ब्रिज मध्ये नाही, आपल्या मुंबईच्या ब्रिज मध्ये पण, वाशीच्या ब्रिजला जा, तुला सेम फील येईल, सेम फील। समुद्र ते क्लाउड्स बघा ना असे आले आहेत, एकदम 3D लुक। एंडलेस। चलो लेट्स गो, आता बाहेरून दाखवतो तुम्हाला। आता मी पॉज नाही करणार, नाही तर मजा जाईल। गाइस, इट्स द ब्यूटीफुल सी। गाइस, गालचे अशी दगड दिसते, तुम्हाला दाखवू का? तेव्हा ते व्हाईट वर दिसते, ते दगड आहेत। वाटलं मला खूप डीप असेल, पण ते डीप नाहीत गाइस। हे बघा, समुद्र तो तिकडे समुद्र। तर काय जरा आता फोटो काढतो तुमचा गाइस। तो आई का लाईट करतो का तर लय गाड्या थांबायला, रोड पार करतो आम्ही।
दाखव No गाईस, vehicles. ते दाखव, ते दाखव. आणि गाईस बोललो ना जुना ब्रिज आहे आता तो. हा आहे जुना ब्रिज. हा आहे ना हा जुना ब्रिज आहे रस्त्यावरती जो पहिला बांधलेला आणि हा तुटलेला आणि तो हा आहे नवीन ब्रिज. या लोकांना भीती नाही वाटत मस्त दारू पीत बसलाय हो तो, बिडी पितोय. अरे हा हलतोय ब्रिज आहे. दाखव त्याला नवीन ब्रिज आणि जुना आहे. काय तो हा माणूस बसला ते हा तिकडे ते दाखव ते. अरे हा तो जरा लांब ठेव, पाण्यात टाकू. त्या तो आहे ना तो. ते लिफ्ट सारखं वरती पण जातं आणि खाली पण येतं. नाहीतर नॉर्मल कसे ते अर्धा भागमध्ये डिवाइड होता, तो इकडे जातो आणि हा इकडे जातो असं. आई वरती. म्हणजे असं नाही, हा लिफ्ट सारखा वरती जातो आणि खाली येतो जो आपण याला जायचं असेल. पाणी किती शुद्ध आहे बरं ते. तर पाणी गाड्या येणार त्याला ट्रॅफिक. पाणी एवढं क्लिअर आहे ना, दाबून दे बाबा. पाणी एवढं क्लिअर आहे ना, दगडी दिसत आहेत आणि असं वाटतं हाईटच नाही आहे पाण्याला, असं वाटतं वरून. कारण का हे वर खूप हाईट आहे. चला गाईस जाऊया. या बोटी दाखव, बोटी दाखव. दाब. हो बोटी बघा कसल्या आहेत. हा खरा फोटोजेनिक आहे. हा खरा फोटोजेनिक आहे. याच्यावर इकडे बीच आणि हा बघा बोटीच बोटी, लांब बोटीच आहेत. मम्मी पण जरा फोटो आलो गाईस. फोटो आला मम्मी पप्पा. हेच बघ डोकं का मारतो. फोटो काढता मी. चलो गाईस बघून घ्या. बघून दाखव. मस्त असं आहे. हळूहळू काढ कॅमेरा. आता मी एकदम स्लो मध्ये दाखवतो. ठीक आहे. हा बघा इकडून चालू होतं ते तमिळनाडू आहे आणि हा बघा समुद्र, तिथे मध्ये शिप्स चल एसी चालू आहे. आणि हा रामेश्वरम. गाईस भारतापासून वेगळा फक्त बीच ने बस इथे जोडला. श्रीलंका पण जोडला जाऊ शकतो. जर हा वाटत नाही असा इंडिया, मग त्या साईडला एकदम गुजरात, मग ते टॉप इकडून बेंगाल आणि बांगलादेश आणि असं. नाही रे, मला नाही वाटत. प्लीज. अरे काका असंच वाटतं. आणि ते क्लाउड्स बघा एकदम भारी. क्लाउड्स बोलतोय. क्लाउड्स नाही बोलत आहे, इंडिया असं वाटतं तो का ना, असं गुजरात आणि हे असं फिरून. अच्छा 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 असा म्हणतोयस असं. हा हा बरोबर बोलतोयस. असं वाटतं का ना. कधी चालू करणार? कितींदा बोलशील आतापर्यंत? 5 वेळा Shut up. बोलली. हो मला जायचंय, मी तेवढ्यासाठी असं जरा विश्रांती घ्या आता. तुम्हारा कैसे वीडियो तो आज हम लोग ट्रेन में आ गए हैं. अरे गाइस आपण ट्रेनवर येतोय. आज जसं आपण बीचवरून निघालो ना, तर आपण डायरेक्ट आलो स्टेशनवरून ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये बसलो होतो. तुम्हाला आज काय झालं त्या मंदिरात, रामेश्वरमच्या ते झालं. तर रामेश्वरमच्या मंदिरात आम्ही 4:30ला तिकडे पोचलो. मग तिकडे एक शंकर भगवानचं पिंड आहे, ते ट्रान्सपरंट आहे. तर ते 4 ते 6 एवढंच दिसतं. तर ते तेवढं बघायचं 5 ते 6 मध्ये. नंतर ते गायब होतं. ट्रान्सपरंट पिंड आहे, एक दगड आहे त्याच्याने बनवलं आहे, त्याच्याने झालं आहे ते. तर त्याच्यानंतर ते त्याचं दर्शन घेतलं. तर आम्ही गेलो स्फटिक दर्शन. हा त्याला स्फटिक दर्शन बोलतात. 5 ते 6ला असतं ते. स्फटिक असा दगड आहे, तो ट्रान्सपरंट असतो. तर त्याचं शिवलिंग आहे. तर ते त्याचं दिव्याचं रिफ्लेक्शन पडलं ना त्याच्यावर की ते दिसतं. एवढूसं तुम्ही जाऊन बघा, तिकडे मोबाईल अलाउड आहे. तर जसं आम्ही निघालो ना तिकडून, तर आम्ही तिकडे 22 कुंड होते. ते तिकडे 22 कुंडामध्ये हे करायचं, स्नान करायची. ते झालं की हॉटेलमध्ये आम्ही गेलेलो. आसपासच्या हॉटेलला जावा तुम्ही, म्हणजे मी प्रेफर करेन आसपासच्या हॉटेलला जावा.
मग तिकडे चेंज करा आणि पटकन या. असं जास्त टाईम नको लागला. टाईम लागला ना जास्त की मग गर्दी अजून वाटते. तर आम्ही आमच्या हॉटेलला गेलेलो. मग तिकडे चेंज केलं. चेंज करून आल्यानंतर आम्ही जरा नाश्ता केला तिकडे आणि मग पुन्हा आलो तर ते दर्शन होतं ते आम्ही 100 रुपये देऊन केलेलं ना. इकडे पैशाच्या शिवाय नाही चालत. काढायची असेल तर 50 रुपयाची काढावीच लागते आता, माहीत आहे का. तर तिकडून 100 रुपयाची तिकीट घेऊन आम्ही डायरेक्ट दर्शन करून घेतलं मेन शंकर भगवानचं. जे मेन पिंड होतं ना शंकर भगवानचं तिकडचं रामेश्वरमचं, त्याचं दर्शन केलं. ते दर्शन झाल्यानंतर मग नॉर्मली आपण जे करतो तिकडून निघालो. मग फिरायला गेलो इकडे तिकडे. एवढं झालेलं. म्हणजे मी इन शॉर्ट सांगितलं, खूप मोठं आहे ते. बाय, मग उद्या व्लॉग बनव. ओके, तूच बोलतोय बाय. तर काय आता ट्रेनमध्ये 8:30 झालेले आहेत तसे पण. तर आता आम्ही जेवणार जरा वेळात, 9 वाजेपर्यंत जेवू. त्याच्यानंतर झोपू, उठू. तर उद्याचाच व्लॉग दाखवतो. तर बोल आई, लास्ट एंडिंग देऊन टाक. हां थांब. अरे अब्दुल कलाम च्या जिकडे हाऊस होतं ना मेमोरियलला, तर जिकडे त्याचं घर होतं तिकडे मोबाईल अलाउड नव्हता. स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की मोबाईल घेऊन जायचा नाही. तर तिकडे पण मोबाईल घेऊन नाही गेलो. तर अब्दुल कलामजीचं ते घर होतं ना ते 2 मजल्याचं होतं. पहिल्या मजल्यावर त्यांचं जे मेडल्स आहेत, त्यांचे जे बुक्स आहेत त्यांनी लिहिलेले आहेत. नंतर त्यांनी ते वाचलेले आहेत. त्यांचे कपडे आहेत इंडियन फोर्सचे, त्यांचे सर्टिफिकेट्स आहेत. सेकंड फ्लोअरला नॉर्मल शॉपिंग आहे. नंतर आम्ही मेमोरियलला गेलेलो. मेमोरियलला त्यांचे खूप सारे हे आहेत, फ्रेम्स आहेत जे कोणाशी भेटलेले, काय झालेलं, आणि त्यांचं जे इन्सिडेंट झालेला, त्यांना हार्ट अटॅक आलेला इंटरव्ह्यू करताना. इंटरव्ह्यू देत होते त्या ऑन द स्पॉट हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलला जाताना शिलाँगमध्ये होते ते, इंटरव्ह्यू देत होते. तर मध्येच हार्ट अटॅक आला त्यांना सर्टन. तर हॉस्पिटलला जाता ते गेले. हे सॅड आहे. तर मग तिकडे मेमोरियलला तसं होतं. आणि काय नाही, फ्रेम्स होते, त्यांचे पुन्हा मेडल्स होते, नंतर अवॉर्ड्स होते, सर्टिफिकेट्स होते, त्यांनी कोणत्यावर भेटलं आहे, आउट ऑफ द इंडिया नाही तर इन इंडिया, ते सगळं होतं. त्याचे फ्रेम्स होते. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटाय का नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत बघत राहा हटके वॉइस. अमू लाईक कर. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा फिरतोय इकडे तिकडे यार, व्हिडिओ बनवतोय, तुम्ही काहीच नाही करत. बघत राहा हटके वॉइस. बाय.